थेट दृश्य बघतो आहोत। विद्या प्रतिष्ठानच्या परिसरामध्ये सुनेत्राताई पोहोचलेले आहेत। अजित दादा यांच्या स्मृतींना ते अभिवादन करतील आणि त्यानंतर पुढच्या नियोजित कार्यक्रमाकरता जातील। आज त्या अर्ज भरणार आहेत बारामती पोटनिवडणुकीकरता आणि त्यासाठी आजचा दिवस हा क्षण फार महत्त्वाचा आहे। आतापर्यंत या विधानसभेच्या जागेवरून कायम अजितदादा यांनी नेतृत्व केलेलं आहे। अजितदादांच्या अपघाती निधनानंतर इथल्या रिक्त झालेल्या जागेवर आता सुनेत्राताई उभ्या राहत आहेत। ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी सगळ्याच पक्षांची इच्छा होती, पण काँग्रेसचं मत आणि त्यांची भूमिका वेगळी होती, त्यामुळे काँग्रेसने उमेदवार दिलाय। आता लढत होणार आहे ती एका बाजूला सुनेत्राताई आणि दुसरीकडे आकाश मोरे काँग्रेसचे उमेदवार। आज सकाळी 9 वाजता सुनेत्राताई घराबाहेर पडल्या। तिथून जी पवार कुटुंबियांची परंपरा राहिलेली आहे त्या पारंपरिक मारुती मंदिरामध्ये जाऊन त्यांनी दर्शन घेतलं मारुतीचं। आज त्यांचा स्थानिक कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा एक छोटासा मेळावा सुद्धा असणार आहे। तिथे त्या काही क्षणासाठी संबोधित पण करतील आणि 12:30 वाजता ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील। त्यांच्या पक्षाचे महत्त्वाचे नेते आणि भाजपचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे उमेदवारी अर्ज सुनेत्राताई जेव्हा दाखल करतील तेव्हा त्यांच्या सोबत असणार आहेत। आता मात्र अजितदादांच्या स्मृतींना अभिवादन करण्याकरता त्या आलेले आहेत। आपण थेट ही दृश्य बघतोय। राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे नेते सुनेत्राताईंना पाठिंबा देण्यासाठी सगळे घोषणाबाजी करतायत। अजितदादा अमर रहेची घोषणाबाजी आपल्याला बघायला मिळते। ज्या दिवशी आणि ज्या क्षणी उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्राताईंनी शपथ घेतली तेव्हापासून अगदी अजितदादांसारख्याच पायाला भिंगरी लागल्यासारख्या त्या फिरता आहेत, नियोजित कार्यक्रम करता आहेत, भेटीगाठी घेता आहेत। पण दरम्यानच्या काळामध्ये मागच्या काही आठवड्यांमध्ये अंतर्गत राष्ट्रवादीमध्ये धुसफूस आहे अशी ही चर्चा होती। त्या मात्र त्याच्याविषयी कुठलंही भाष्य करताना दिसत नाही। आज त्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत बारामतीमध्ये दुपारी 12:30 वाजता। सकाळी 9 वाजताच त्या घराबाहेर पडलेले आहेत। त्यांचे काही 12 वाजेपर्यंतचे जे नियोजित कार्यक्रम आहेत ते पूर्ण करतील। आत्ता मात्र त्या अजितदादा यांच्या स्मृतींना अभिवादन करण्याकरता पोहोचलेले आहेत। त्यावेळची ही दृश्य आपण बघतोय। अभिवादन करून त्या आता पुढे निघतायत। आज अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्याच पक्षाला अधिक तीव्रतेने आठवण होणार आहे। आतापर्यंत या विधानसभा मतदारसंघामधून फक्त अजितदादांनाच लढताना बारामतीनं आणि महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे। आज मात्र अजितदादा निघून गेलेत आणि अजितदादाच उभे आहेत असंच वाटून घेऊन यावेळी सुद्धा भरघोस मतांनी सुनेत्रा काकीला निवडून देऊया असं रोहित पवार सुद्धा म्हणाले आणि सगळ्या पक्षाच्या नेत्यांच्या याच भावना आहेत। अजितदादांना श्रद्धांजली म्हणून या मतदारसंघातून विधानसभा मतदारसंघ बारामतीचा जिथून सुनेत्राताईंना निवडून द्या असं सांगण्यात आलंय। शरद पवार यांच्या पक्षानं पहिल्याच दिवशी ही भूमिका स्पष्ट केली की आम्ही उमेदवार देणार नाही। आपण आमचे सहकारी आणि प्रतिनिधी वैभव सोनवणे यांच्याशी बोलूया। वैभव, सुवर्ण तुमचा प्रश्न पुन्हा विचारा। सुवर्ण वैभव, सकाळपासून नियोजित कार्यक्रम करण्याकरता 9 वाजताच बाहेर पडल्या सुनेत्राताई। आता अजितदादांच्या स्मृतींना त्यांनी नमस्कार केला, अभिवादन केलं, काय सांगाल याबाबत?
सुवर्ण सकाळी 8:30 वाजता सहयोग बंगल्यावरून सुनेत्रा पवार या आधी काटेवाडीला गेल्या अजितदादांच्या मातोश्री आशाताई यांचे आशीर्वाद घेण्यासाठी. त्या घेतल्यानंतर त्या कनेरीच्या हनुमानाच्या मठामध्ये गेल्या, तिथे हनुमान मंदिरामध्ये गेल्या, आरती केली आणि त्यानंतर ते विद्या प्रतिष्ठानला अजितदादांच्या स्मृतीस्थळावरती आल्या. इथं डोकं टेकवल्यानंतर त्या पुढे निघाल्यात. आता मोरोपंत पिंगळे सभागृहामध्ये कार्यकर्त्यांचा जो मेळावा आहे या मेळाव्याला ते संबोधित करतील आणि त्यानंतर ते अर्ज भरण्यासाठी जातील. त्यापूर्वी इथे तटकरे, सुनील तटकरे, त्यांच्याबरोबर दत्तमामा भरणे, सगळे आमदार जे आहेत, बऱ्यापैकी आमदार कार्यकर्ते हे सगळे दादांच्या स्मृतीस्थळावरती इथे आलेले होते. सुनेत्राबाईंनी या तिकडून कनेरीच्या मठाहून निघाल्या. येता येता 2-3 गावांमध्ये त्यांनी तिथल्या गावांचं ग्रामदेवतेचं दर्शन जे रुईमध्ये ग्रामदेवतेचं दर्शन घेतलं त्यांनी कनेरीनंतर आणि त्यानंतर त्या इथं स्मृतीस्थळावरती आलेल्या होत्या. दादांच्या फोटोला अभिवादन केल्यानंतर, स्मृतीस्थळावर अभिवादन केल्यानंतर आता त्या कविवर्य मोरोपंत पिंगळे सभागृहाकडे निघाल्यात. तिथे कार्यकर्त्यांचा एक मेळावा होईल आणि या मेळाव्यानंतर त्यांचा अर्ज जो आहे तो दाखल करण्यासाठी प्रशासकीय इमारतीमध्ये जाणार आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे थोड्याच वेळात बारामती विमानतळावरती एकनाथ शिंदे, त्यांच्याबरोबर प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ हे काही वेळामध्ये पोहोचत आहेत. त्याच्यामुळे शिवसेनेकडून कोण येईल हे जरी स्पष्ट नव्हतं तरी आता एकनाथ शिंदे हे स्वतः हजर राहत आहेत. भाजपच्या वतीनं चंद्रशेखर बावनकुळे हे स्वतः बारामतीला येत आहेत आणि त्यानंतर अर्ज भरायला हे सगळेजण जे आहेत ते प्रशासकीय इमारतीमध्ये जातील. तोवर जो मेळावा आहे त्या मेळाव्याला संबोधित करतील सुनेत्रा पवार. नक्की. वैभव, तुर्तास धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. जसं वैभव आपल्याला सांगतायत की आता त्या मोरोपंत पिंगळे या सभागृहामध्ये जातील, तिथे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील. आजचा दिवस त्यांच्यासाठी आणि त्यांच्या पक्षातल्या नेते कार्यकर्त्यांसाठी सुद्धा फार फार महत्त्वाचा आहे. शिवसेनेकडून स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काही वेळामध्ये बारामतीत दाखल होणार आहेत आणि ते सुनेत्रा वहिनी जेव्हा अर्ज दाखल करतील तेव्हा तिथे उपस्थित असणार आहेत. भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित असणार आहेत, प्रफुल्ल पटेल पण आहेत, सुनील तटकरे पण असणार आहेत. सुनील तटकरे आता सुद्धा ताईंसोबत आहेत. हे सगळं सांगण्याचं कारण असं की मागच्या काही दिवसांमध्ये सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, सुनेत्राताई यांच्यामध्ये काही अंतर्गत वाद किंवा पक्षामध्ये काही अंतर्गत वाद, नाराजी आहे का याच्याविषयी चर्चा होती. बातमीपत्राला आता सुरुवात करूया. सुरुवातीला एक मोठी बातमी. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा बारामती दौरा अचानक रद्द झालेला आहे. सपकाळ केरळमध्ये प्रचारासाठी जाणार असल्यामुळे बारामती दौरा रद्द करण्यात आलाय. काँग्रेसचे बारामतीचे उमेदवार आकाश मोरे हे जिल्ह्यातील नेत्यांच्या उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती मिळते. आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा बारामती दौरा अचानक रद्द झाला असल्याचं कळतंय. सपकाळ केरळमध्ये प्रचारासाठी जाणार असल्यामुळे बारामती दौरा रद्द करण्यात आलेला आहे. काँग्रेसचे बारामतीचे उमेदवार आकाश मोरे हे जिल्ह्यातील नेत्यांच्या उपस्थितीमध्ये आता उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती मिळते आणि दौरा रद्द झाल्यानं आता चर्चांना उधाण आलेला आहे. सपकाळ यांचा बारामती दौरा अचानक रद्द झालाय.